नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया ज्याची हॉल तिकीट आजपासून उपलब्ध झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या भरती परीक्षेचं जे वेळापत्रक आहे यानुसार प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची भरती परीक्षा 24 फेब्रुवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न तुम्ही पाहिला असेल तर त्यावर आधारित प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीचे महत्त्वाचे जे 20 प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न सामान्य विज्ञान या सेक्शनवर पाहूयात. जर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नमध्ये तुम्ही चेक केलं तर यामध्ये पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 200 गुणांची हा पेपर आहे. मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि सामान्य विज्ञान 50 असे एकूण 120 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये पाहू शकता टोटल यामध्ये 50 सामान्य विज्ञान या आधारित प्रश्न असणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन हा प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी नसतो. तर यामध्ये पाहू शकता पहिला प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात. आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे 90% इतका कॅल्शियम कशामध्ये सामावलेला असतो? आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी 90% इतका जो कॅल्शियम आहे हा कशामध्ये सामावलेला असतो? यासाठीचे पर्याय आहेत स्नायू आहे, हाडे आहेत, दात आहे आणि जीभ आहे. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता हाडे. याचं बरोबर उत्तर आहे. आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे 90% इतका कॅल्शियम हाडांमध्ये सामावलेला असतो. प्रश्न क्रमांक दुसरा, आपल्या शरीरातील रक्तांमध्ये हिमोग्लोबिन ही प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणतं प्रथिन असतं? यासाठीचा पर्याय पाहूयात आपण. आपल्या शरीरातील रक्तांमध्ये हिमोग्लोबिन ही प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणतं प्रथिन असतं? पर्यायासाठीचे बिलिरुबिन, मायग्लोबिन. तर उत्तर आहे मायग्लोबिन हे बरोबर आहे. पाहू शकता आपल्या स्नायूमध्ये शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं तर ही प्रथिन असतं, तर स्नायूमध्ये प्रामुख्याने मायग्लोबिन हे प्रथिन असतं. यासाठीचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. फास्टमध्ये आपण हे प्रश्न पाहणार आहोत. यासाठीचे अजूनसुद्धा प्रश्न याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जास्तीत जास्त अशा पद्धतीचे प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. तिसरा प्रश्न आहे 4 विधानं देण्यात आली आहेत. IBPS पॅटर्ननुसार याचा पॅटर्न आहे. पाहू शकता IBPSद्वारे ही भरती परीक्षा घेतली जाते. तर यामध्ये खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? यासाठीचे पर्याय कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियल जीवाणूपासून होतो. कुष्ठरोग हा अनुवांशिक रोग आहे. डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा जीवाणू शोधला आणि कुष्ठरोग हा संक्रमक रोग आहे. तर यासाठी पाहू शकतात पहिलं जे विधान आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला. हे विधान असत्य आहे. कुष्ठरोग हा अनुवांशिक रोग आहे असं नाही आहे, म्हणजेच पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. तर यामध्ये विधान जे असत्य आहे पहिला पर्यायाचं विधान असत्य आहे. तर या पद्धतीने प्रश्न IBPSचा जो पॅटर्न आहे यामध्ये एका प्रश्नासाठी 5 पर्याय दिले जातात, परंतु आपण 4 पर्याय घेत आहे कारण यामध्ये फक्त जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सेशन फक्त जास्त मोठा होतो, त्यासाठी 4च पर्याय देण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं जे उत्तर आहे पर्यायांचं हे समोर हिरव्या रंगाने दर्शवण्यात आलेलं आहे. चौथा प्रश्न, इन्सुलिन हे प्राण्यांच्या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे कोणत्या प्राण्यांच्या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे? यासाठीचं पर्याय आहेत जठर आहे, आतडे, यकृत आणि स्वादुपिंड. तर स्वादुपिंड जे आहे या स्वादुपिंड हे इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंडू या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. प्रश्न क्रमांक 5, प्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार करता आहारातील डॅश डॅश या घटकापासून प्रथिने किंवा शंकराच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते. प्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार केल्यानंतर पाहू शकता आहारातील यामध्ये मेद, स्निग्ध हे बरोबर आहे. स्निग्ध पदार्थ मेद यासाठीचं बरोबर उत्तर आहे. दुसरा पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता असतो? यामध्ये पर्याय यकृत आहे, पित्ताशय, स्वादुपिंड आणि लहान आतडे. तर पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा जो मूळ स्रोत आहे हा यकृत असतो. पाहू शकता
पहिला पर्याय यासाठीचं बरोबर आहे. यकृत हे पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत असतं. पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7. अन्नपचनाचा रासायनिक क्रियेत कार्बनी उत्पादक म्हणून कोण कार्य करते? अन्नपचनाचा जो रासायनिक क्रियेत जे आहे कार्बनिक उत्पादक म्हणून कार्य करते त्याचं नाव यामध्ये पर्याय विकरे आहेत. आम्ल, पिष्टमय पदार्थ आणि जीवनसत्वे. तर विकरे याचं बरोबर उत्तर आहे विकर. विकरे जे आहेत यामध्ये अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्पादक म्हणून कार्य करतात. प्रश्न क्रमांक 8. रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला काय संज्ञा आहे? रोगावर उपचार करण्यापेक्षा आपण त्याचा रोग होऊ नये यासाठीची काळजी घेतली जाते, पूर्व काळजी घेतली जाते. याला काय म्हटलं जातं? पर्याय सॅनिटेशन आहे, हायजीन आहे, पूर्वप्रतिरक्षा आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पूर्वप्रतिरक्षा. याच्यासाठीची काळजी घेतली जाते. यासाठी पाहू शकता सॅनिटेशनसुद्धा महत्त्वाचं आहे, हायजीनसुद्धा महत्त्वाचं आहे. पूर्वप्रतिरक्षा याचं बरोबर उत्तर आहे. हे सॅनिटेशन जे आहे स्वच्छतेच्या बाबतीत आपण काळजी घेतो, त्याचबरोबर हायजीनसुद्धा स्वच्छतेसाठी असं, म्हणजे पूर्वप्रतिरक्षा यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. फुफ्फुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत रोगकारके म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल? यामध्ये फुफ्फुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत रोगकारके म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल? यासाठीचे पर्याय सिलिका आहे, ॲस्बेस्टॉस. तर यामध्ये दोन्ही बरोबर आहेत. पाहू शकता सिलिका आणि ॲस्बेस्टॉस जे आहे यामध्ये फुफ्फुसांचे तंतुभवन आणि श्वसन रोगास कारणीभूत रोगकारके म्हणून ह्या दोघांचा सिलिका आणि ॲस्बेस्टॉस हे दोन्ही जे आहेत यांचा उल्लेख करता येईल. प्रश्न क्रमांक 10. सिरासिस हा विकार अतिमद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो? सिरासिस नावाचा जो विकार आहे हा अतिमद्यप्राशनामुळे होतो आणि हा कोणत्या अवयव जे आहे या अवयवासाठी होतो? पर्यायासाठी जे फुफ्फुस आहे, यकृत, लघ्वंत्र आणि जठर. तर यकृत याचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता यकृत. सिरासिसचा विकार आहे अतिमद्यप्राशनामुळे जो अवयव आहे यकृत या अवयवास होतो. तर हे 10 प्रश्न आपण पाहिले. सामान्य विज्ञान जो सेक्शन आहे प्रयोगशाळा सहाय्यक या अंतर्गत पुढचे प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती. आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया IBPSद्वारे घेतली जात आहे. आता यामध्ये अगोदर पहिल्या 2 ते 3 पदांसाठीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती पहिल्या टप्प्यामध्ये. जो दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहू शकता जो तिसरा टप्पा असेल या तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या पदांसाठीची ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सिलेबसवर आधारित जो कोर्स आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि कोर्स हा लॉन्च केला आहे. याच्यामध्ये रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान, मराठी हे 4ही टॉपिक आम्ही कव्हर केलेले आहेत. टॉपिकनुसार PDF फाईल्स उपलब्ध आहेत. नवीन सराव प्रश्नपत्रिका, सब्जेक्ट वाईज प्रश्न आणि 10 टेस्ट सिरीज यामध्ये उपलब्ध आहेत. फक्त 49 रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. पुढचे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या अभावी डॅश हा रोग मोठ्या प्रमाणात होतो. कोणता असतो आयोडीनच्या अभावी होणारा रोग? यामध्ये उत्तर आहे गलगंड हा जो रोग आहे. महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना हा आयोडीनच्या कमतरतेमुळे पाहू शकता हा रोग जो आहे हा मोठ्या प्रमाणात होतो. त्याचं उत्तर जे आहे भरपूर वेळा अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे हा विचारला जातो. प्रश्न क्रमांक 12 आहे दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरीनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे? दंतक्षय जो आहे हा टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरीनचे आहे हे मानवी शरीरामध्ये किती टक्के असणं आवश्यक आहे? त्याचं प्रमाण जे आहे पाहू शकता 0.8 ppm इतकं असणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरीनचे मानवी शरीरातील प्रमाण हे 0.8 ppm इतकं असावं. प्रश्न क्रमांक 13. विषमज्वर या रोगावर खालीलपैकी कोणते प्रतीचे वेग प्रभावी म्हणून औषध म्हणून सिद्ध झाले आहे? विषमज्वर
विषमज्वर हा जो रोग आहे या रोगावर कोणते प्रतिजैविक जे आहे हे प्रभावी औषध म्हणून सिद्ध झालेले आहे? पर्यायासाठीचे तर पहिला पर्यायासाठीचा बरोबर आहे. पर्याय पाहू शकता, पेनिसिलिन आहे, सिट्रोमायसिन आहे, टेट्रासायक्लिन आहे आणि क्लोरोमायसिटिन आहे. तर पहिला पर्याय जो आहे क्लोरोमायसिटिन विषमज्वर या रोगावर प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून क्लोरोमायसिटिन हे जे आहे हे औषध सिद्ध झालेलं आहे. पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती ही सर्रास अवलंबली जाते? मूत्रखड्यांचा जो नाश आहे हे करण्यासाठी कोणती उपचार पद्धती, जो मेडिटेशन आहे किंवा जो उपचार पद्धती वापरली जाते उपचारासाठीची ती कोणती असते? तर यामध्ये पर्यायामध्ये पाहू शकता पहिलं उत्तर बरोबर आहे, लिथोट्रिप्सी याचं उत्तर आहे. लिथोट्रिप्सी जी पद्धत आहे उपचार पद्धती याचा अवलंब केला जातो. यामध्ये केमोथेरपी जी आहे ही कॅन्सर कर्करोगासाठीची असते. कर्करोगावर उपचारासाठी केमोथेरपी ही वापरली जाते. म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 किण्वपेशींद्वारे तयार केली जाणारी हेपॅटायटिस बी ही लस कोणत्या रोगावर उपयुक्त आहे? किण्वपेशींद्वारे तयार केली जाणारी जी हेपॅटायटिस बी ही लस आहे ही कोणत्या रोगावर उपयुक्त आहे? पर्यायासाठीचे कावीळ, मुर्दूस, बेंजिटिस आणि स्कर्वी. तर कावीळ याचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता ही जी लस आहे ही किण्वपेशीद्वारे तयार केली जाणारी हेपॅटायटिस बी ही लस जी आहे कावीळ या रोगासाठीची उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 16 मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शवण्यात आलेली आहे? मानवी शरीरामध्ये एकूण इंद्रिय संस्थांची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे 9 इतकी आहे. पाहू शकता दुसरा पर्याय बरोबर आहे. मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या ही 9 इतकी आहे. 9 हा पर्याय अचूक आहे. प्रश्न क्रमांक 17 एड्स हा जो रोग आहे विषाणूंमुळे होत असून या रोगात रक्तगटातील कोणत्या आकाराच्या पेशींना विकार होतो? यामध्ये कोणत्या आकाराच्या पेशींना विकार होतो? यासाठीचं उत्तर पाहू शकता टी आकाराच्या ज्या पेशी असतात यांना त्याचा विकार जो आहे हा सगळ्यात जास्त होतो. हा विषाणूंमुळे होणारा जो रोग आहे या रोगात रक्तगटातील टी आकाराच्या ज्या पेशी आहेत यांना विकार होतो. प्रश्न क्रमांक 18 मेनिंजायटिस हा मेंदूचा रोग आहे हा कशामुळे होतो? मेनिंजायटिस हा जो मेंदूचा रोग आहे हा कशामुळे होतो? पर्याय आदिजीव, विषाणू, परागकण आणि जीवाणू. तर जीवाणूंमुळे मेनिंजायटिस हा जो मेंदूचा रोग आहे हा त्यामुळे होतो. जीवाणूंमुळे तो जो रोग आहे मेंदूचा रोग तो होतो. प्रश्न क्रमांक 19 आहे मध्यकर्णात असलेल्या कणातील हाडांचा बाहेरून आत अशा प्रकारे क्रम असलेला पर्याय निवडा. मध्यकर्णात असलेल्या कणातील हाडांचा बाहेरून आत असलेल्या अशा प्रकारे क्रम निवडायचा आहे. यामध्ये पाहू शकता मॅलेसिस, इंक्यूस आणि स्टेप्स. तर हे थोडं जास्त काठिण्य पातळीचा प्रश्न आहे. अशा प्रश्न कदाचित येऊ सुद्धा शकतो. तर मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा जो आत बाहेर असलेला क्रम जो आहे मॅलेसिस आहे, इंक्यूस आहे आणि स्टेप्स अशा पद्धतीचा आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार हा गुणसूत्रांमुळे होतो? पाहू शकता खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? पर्यायासाठीचे गलगंड आहे, ग्रेव्हस, रंगअंधत्व आणि हाशिमोटो. तर याचं उत्तर आहे रंगअंधत्व जे आहे हे गुणसूत्रीय आजार जो आहे एक्स गुणसूत्र जे आहे या गुणसूत्रामुळे होतो. म्हणजेच तिसरा पर्याय रंगअंधत्व यासाठीचं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जी सामान्य विज्ञान हा जो सेशन टॉपिक आहे तांत्रिक सेक्शन म्हणू शकता आपण, प्रयोगशाळा सहाय्यक. आता प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये लॅब टेस्ट आहे, म्हणजे लॅब केमिस्ट्री लॅबबद्दलचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. पण कधीकधी जी अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे सामान्य विज्ञान सेक्शनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. हे महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत. या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ सेशन केलेला आहे, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या पद्धतीने जे सामान्य विज्ञान हा जो टॉपिक आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.